सुरुवात करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईश. पवित्र 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 परमथोर सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या येशूच्या प्रिय पवित्र नामात या सकाळच्या प्रहरी या सियोन प्रार्थना घरामध्ये आम्ही तुझे स्वतःचे लोक, तुझे लेकरं, तुझे निवडलेले या नात्यानं या शब्दाने आम्ही तुला धन्यवाद देतो. आभार मानितो की आठवडाभर तू सांभाळून या पवित्र स्थानी येण्यास हे ईश्वराजा तू आम्हाला कृपा पुरवलीस, सुस्थिती आरोग्य दिलंस. आमच्या प्रार्थना ऐकून पुष्कळ साक्षी प्रभू या बहीण भावांच्या जीवनात तू घडवलेली आहेस. आणि प्रभू इथं आराधना झाली, साक्षीच्याद्वारे तुझा महिमा झालेला आहे. आम्ही प्रार्थना करतो येशू, पवित्र शास्त्रातून तुझं वचन, तुझ्या अद्भुत गुजगोष्टी आज आम्हाला कळवू देत. आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला योहान 8:32 प्रमाणे सत्य त्या समजेल आणि सत्य त्या स्वतंत्र करेल. प्रभू येशू, तुझं वचन हे सत्य वचन आहे, त्या अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे. तुझं वचन हे मौल्यवान आणि अति महान आहे प्रभू. ते जगातली भ्रष्टता चुकवून आम्हाला ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी बनवणारं असं तुझं वचन आहे. प्रभू येशू, तुझं वचन दावीद राजा ज्याप्रमाणे म्हणतो, आमच्या पावलांकरता दिवा आणि मार्गावर प्रकाश असा आहे. आमचे ठेचकावणारे पाय, लटपटणारे गुडघे वाचवणारं तुझं वचन आहे प्रभू. तुझं वचन हे प्रभू येशू आमच्या देहाला आरोग्य आणि हाडांना सत्व देणारं आहे. बापा येशू ख्रिस्ता, हे तुझं वचन खरोखर प्रभू ईश्वर प्रेरित असा हा प्रभू संदेश आहे. आणि मी प्रार्थना करतो प्रभू, हा वचन ऐकणाऱ्यावर आज पवित्र आत्मा उतरून येऊ दे आणि ह्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाच्या मनाचं नवीनीकरण होऊ दे. प्रत्येक शरीरामध्ये या वचनानं शुद्धता, पावित्र्य आणि जीवन लाभ होऊ दे प्रभू. कारण योहान 7:63 प्रमाणे मी कबूल करतो की बापा येशू, तुझी वचनं ही आत्मा व जीवन अशी आहेत प्रभू. हे येशू माझ्या देवा, या वचनाच्याद्वारे प्रत्येकाला तू आत्म्याच्याद्वारे बापा येशू त्यांना सहाय्य कर आणि तुझं जीवन त्यांच्यामध्ये असू दे. येशू, तुझी वचनं ही आम्हाला प्रकाश देणारी, जीवन देणारी आणि प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला स्थिर करणारी असे असू देत आणि तुझं गौरवाच्या संदेशाद्वारे होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. प्रिय जनानो, विश्वासणाऱ्या बंधू आणि बहिणीनो, पवित्र शास्त्र हा देवाचा ग्रंथ आहे. शास्त्र सांगतं प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक आणि नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. आणि याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी तयार किंवा सिद्ध होतो. प्रियानो, हा पवित्र शास्त्राचा ग्रंथ हा 2 विभागामध्ये प्रियानो विभागलेला आहे. जुना करार आणि नवीन करार. जुन्या करारामध्ये एकूण 39 पुस्तकं आहेत आणि नव्या करारामध्ये 3 नवे 27, 9 त्रिक 27 पुस्तकं आहेत. आणि हे पवित्र शास्त्र हे प्रियानो परमेश्वराचं नियमशास्त्र आहे. परमेश्वराचं हे वचन आहे. परमेश्वराचं ही वाणी आहे आणि परमेश्वराचं हा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा परमेश्वराचा हा शब्द, परमेश्वराचं हे वचन आत्मा आणि जीवन बनवून जेव्हा तुमच्या आणि माझ्याकडे येतं, तेव्हा तो वचन, तो शब्द तुमच्या मनात, तुमच्या अंतकरणात, तुमच्या हृदयामध्ये तो निवास करतो. कारण येशूने शब्द बोलला आणि भूत निघून गेली. एवढं सामर्थ्य येशूच्या शब्दामध्ये आहे. आजही हे वचन जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा कदाचित भूत नसतील, पण या जगातल्या अनेक भूताटकीच्या गोष्टी ज्या भीती दाखवतात आणि मनात आहेत, कदाचित आमच्या शरीरामध्ये, कदाचित आमच्या हृदयामध्ये त्या भूतासारख्या घर करून बसली असतील, तर आज हे वचन, येशूच्या या वचनानं तुम्ही आज मुक्त होणार आहात. प्रेज द लॉर्ड. कारण येशूच्या वचनानं भूत निघून गेलीत. एवढंच नाही तर येशू ख्रिस्तानं शब्द बोलला
आणि प्रियानो 38 वर्षाचा दुखणेकरी चालू लागला, बरा झाला. येशूच्या शब्दानं रोगी, व्याधी, लंगडे, लुळे, पांगळे उठून चालू लागले, बोलू लागले, मुखे बोलू लागले, अंध पाहू लागले, लंगडे चालू लागले आणि बहिरे देखील ऐकू लागले. प्रियानो, येशूचा शब्द, येशूचं वचन हे येतं तेव्हा शरीरामध्ये ते आरोग्य म्हणजे जीवन घेऊन येतं. कारण त्याच्या शब्दामध्ये बायबल सांगतं जीवन आहे. जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा आत्मा आमच्या जीवनाला काय करतो, व्यापतो. आणि जो आत्मा आहे तो पवित्र आत्मा आहे. आणि आमच्यामध्ये ज्या जगातला ज्या अशुद्ध, अमंगळ, अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशुद्ध आत्म्यासारख्या आमच्या जीवनामध्ये असतात. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ह्या पवित्र शुद्ध वचनाची गरज आहे. कारण योहान 7:63 मध्ये लिहिलंय, देवाचं वचन हे आत्मा आणि जीवन असं आहे. आणि म्हणून प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, तुम्ही जेव्हा शास्त्र वाचता, संदेश ऐकता, तेव्हा लक्षात ठेवा की ते वचन मनुष्याचं नाही, देवाचं वचन आहे. आणि देव हे वचन पाठवून तुमच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठवतो. आणि जेव्हा ते वचन तुम्ही ऐकता, श्रवण करता, तेव्हा आमच्यामध्ये असणारा अशुद्ध आत्मा, अमंगळ गोष्टी, आमच्या मनाला अशुद्ध, आमच्या डोळ्याला अशुद्ध, आमच्या शरीराला अशुद्ध करणाऱ्या या अशुद्ध आत्म्याच्या गोष्टी आमच्यातून निघून जातात. आणि आमचं मन शुद्ध होतं, आमचं मुख शुद्ध होतं, आमचं अंतःकरण शुद्ध होतं आणि आम्ही शुद्ध होतो. प्रेज द लॉर्ड. लेवी 19:19 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी पवित्र आहे, यास्तव तुम्ही पवित्र असावं. प्रियजनांनो, आज परमेश्वरला कोणते लोक हवेत? पवित्र लोक हवेत, शुद्ध केलेले लोक हवेत, वचनानं शुद्ध केलेले, येशूच्या रक्तानं धुतलेले आणि परमेश्वरानं निवडलेले, पाचारण केलेले, विभक्त केलेले असे लोक देव या दिवसामध्ये शोधून त्यांना तयार करत आहे. आज मला सांगू द्या माझ्या बंधू, माझ्या बहिणी, तू वचनानं शुद्ध झालेला आहेस. येशूच्या कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे. येशूच्या वधस्तंभावर रक्तानं तुमच्या लाल पातकांच्या जखमा धुतले गेलेले आहेत. पुन्हा मनामध्ये तुमची जुनी पाप, जुन्या गोष्टी आणू नका. जर परमेश्वरानं क्षमा केली आहे तर आम्ही कशाला त्याचं स्मरण करायचं? प्रेज द लॉर्ड. जर येशू ख्रिस्तानं मला तारण दिलेलं आहे तर मरणाचं भय कशाला बाळगायचं? प्रियानो, जसं आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय पाऊस वरती जात नाही. परमेश्वर म्हणतो येशूच्या मुखाद्वारे, तशा प्रकारे माझं वचन मी ज्या कार्यकर्ता तो पाठवतो ते कार्य केल्याशिवाय आणि ते पूर्ण झाल्याशिवाय माझ्याकडं येत नाही. प्रेज द लॉर्ड. आज जर देवाचं वचन ऐकाल, आज जर देवाचा संदेश श्रवण कराल तर परमेश्वर आत्म्याच्याद्वारे तुम्हाला, तुमच्यामध्ये तो जीवनही घालेल. परमेश्वर तुम्हाला शुद्ध करेल, निरोगी करेल, पवित्र करेल आणि तुम्ही आणि मी परमेश्वराचे पवित्र, निवडलेले, निर्दोष, वेगळे केलेले असे लोक बनणार आहोत. आणि म्हणून परमेश्वरानं हे पवित्र शास्त्र या भूतलावर यासाठीच ठेवलेलं आहे. योहानाच्या पत्रामध्ये हा लिहिताना म्हणतो, यात लिहिलेली ही वचनं जी आहेत, माझ्या प्रियानो, योहान कृष्णवर्तनामध्ये तो म्हणतो यात लिहिलेली वचनं 21व्या अध्यायामध्ये काय म्हणतो देवाचं सेवक? योहान कृष्णवर्तमान याचा 21व्या अध्यायामध्ये योहान 20:30 आणि 31, योहान कृष्णवर्तमान 20वा अध्याय 30 आणि 31, या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ दुसरी चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखता केली. मी म्हणालो, येशू ख्रिस्ताने शब्दाने भूते घालवली, स्पर्शाने रोगी बरे केले, वचनानं लोक पश्चाताप केले आणि येशूच्या मागून येऊन तारण पावलेत. पुष्कळ चमत्कार येशूने केले. अंधास नेत्र दिले, मुखे बोलू लागले, व्यंग धड झाले, पापी क्षमा पावले, कुष्ठ शुद्ध झाले. अनेक ठिकाणी जाऊन येशूनं पाण्याचा द्राक्षारस केला,
5 भाकरी 2 मासे 5 हजार जीव घातले, मेलेल्या लाजरसला उठवलं, याईराच्या कन्येला तिरडीवरून उठवलं, 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला बरं केलं, विधवेच्या पुत्राला येशूने जिवंत केलं, जकाताराला बोलावून तारण दिलं. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्तानं अद्भुत कार्य केलं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे? या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ दुसरीही चिन्ह येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. म्हणजे फक्त इथं लिहिली तेवढी झालेली आहेत असं नाहीये. प्राइज द लॉर्ड. पुष्कळ कार्य 3.5 वर्षामध्ये येशू ख्रिस्ताने जगात केलेले आहेत. येशू ख्रिस्तानं पुष्कळ कार्य केलेले आहेत असं शास्त्रलेख सांगतो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नामाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही वर्णिली आहेत. पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने केलेले चिन्ह, चमत्कार, अद्भुत कार्य का लिहिलेले आहेत? हे फक्त गोष्टी रूपाने नाहीत. तर प्रियानो, त्यामध्ये ज्याला ज्याला जीवन प्राप्त झालं, पलंगावरील पक्षघाती जेव्हा उठून चालू लागला, 38 वर्षाचा दुखणेकरी बरे झाला, ते दोघे अंध पाहू लागले, कुष्ठरोगी पालता पडला, शुद्ध झाला, कानायती लग्नात पाण्याचा द्राक्षरस झाला. प्रियानो, हे झालेल्या सगळ्या गोष्टी रूपाने सांगितलेल्या नाहीत. तर बायबल काय सांगतं की या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्तानं केल्या. चिन्ह, चमत्कार, अद्भुत कार्य हे आम्ही वाचून, ऐकून, श्रवण करून आम्ही काय करायला पाहिजे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र किंवा ख्रिस्त आहे असा विश्वास आम्ही धरला पाहिजे. होय, जर त्यांना अंधास नेत्र दिले, म्हणजे सामान्य मनुष्य हा करू शकत नाही, देवच अंधाचे नेत्र उघडतो, हा विश्वास आम्ही धरला पाहिजे. होय, येशूने स्पर्श केला, कुष्ठरोगी चालू लागला, होय त्याच्या स्पर्शामध्ये जीवन आणि आरोग्य होतं, हा विश्वास आम्ही अंतःकरणात घेतला पाहिजे. जर येशू ख्रिस्तानं कानायती लग्नात पाण्याचा द्राक्षरस केला, तर होय तो आम्हाला पुरवठा करणारा जिवंत देव आहे, हा विश्वास आम्ही घेतला पाहिजे. आणि आज तुम्ही आतापर्यंत ही वचनं ऐकून, हे चमत्कार ऐकून तुम्ही विश्वास धरलेला आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे प्रार्थना करत आहात, म्हणून तुमच्याही जीवनात पाण्याचा द्राक्षरस झालेला आहे. प्राइज द लॉर्ड. म्हणून तुमच्याही पापांची क्षमा झालेली आहे, म्हणून तुमचेही शारीरिक नाही पण आत्मिक नेत्र उघडले गेलेले आहेत. होय, तुम्हालाही कुष्ठातून नाही परंतु पापातून मुक्ती मिळालेली आहे. हे अद्भुत नाही का? आजही देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की अजून जे कमकुवत असतील विश्वासामध्ये, या गोष्टी स्वीकारण्यामध्ये किंवा हे ऐकून श्रवण करून मागण्यामध्ये, आज तुम्हाला देवाचा आत्मा दाखवत आहे. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, विश्वासहीन असू नको, तर विश्वास धरणारा आहेस, प्रार्थना करणारा असा, भक्तीमध्ये भाग घेणारे असा, त्याच्या कृपेने तारण साधून घेणारे असा, त्याच्या विश्वासधाऱ्यांच्या समुदायामध्ये सहभागिता घेणारे, सहभागितेत भाग घेणारे असा आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये कदाचित ज्या गोष्टी अपूर्ण असतील, कदाचित तुमच्या शरीरामध्ये एखादं पाप तुम्हाला भीती दाखवत असेल किंवा ज्या पापाचा परिणाम मरणाकडे नेणार असेल, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, पश्चाताप करा. कारण योहानाच्या पत्रात लिहिलेलं आहे, जो आपलं पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर देव दया करतो. बायबल सांगतो प्रेषित 2:38 मध्ये पेत्राचा संदेश ऐकून ते म्हणाले, आता आमच्या अंतःकरणात चुरचूर लागलेली आहे, आम्ही काय करावं? पेत्र म्हणाला, यास्तव तुम्ही पश्चाताप करा आणि तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा प्राप्त व्हावी. तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पापांची क्षमा मिळेल आणि पवित्र आत्म्याची दान मिळेल. प्रियानो, पश्चातापाचा संदेश येशू ख्रिस्ताच्या अगोदर योहान घेऊन आला. योहानाने घोषणा केली अरण्यात. तो म्हणाला, पहा, जो माझ्या मागून येतो त्याच्या हातात सूप आहे, तो खळ अगदी स्वच्छ करील आणि गहू आपल्या कोठारात साठवील. मी पश्चातापासाठी तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं करीतो.
परंतु जो माझ्या मागून येत आहे तो तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करेल. त्याच्या पायतानाचा बंद सोडावयास मी योग्य नाही, परंतु यशायाने सांगितल्याप्रमाणे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. प्रियानो, हा योहान रानात राहून रानमध आणि उंटाचं केसाचं पांघरून त्यानं वस्त्र घातलं होतं. अरण्यात ओरडत होता, आत्म्याच्या प्रेरणेने ओरडत होता. आज प्रियानो, पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहतो, रेल्वेमध्ये, विमानामध्ये, जहाजांमध्ये, रस्त्यावर, एसटीमध्ये, पुष्कळ गर्दीमध्ये, बाजारामध्ये लोक आत्म्यानं कळवळ्यानं सुवार्ता सांगत आहेत. बरेचदा आम्हाला वाटतं, काय वेडे आहेत काय, काय मूर्ख आहेत काय, अतिशहाणे आहेत काय. नाही प्रियानो, ज्यांना अनुभव आला, ज्यांना आत्मा प्राप्त झाला, ज्यांना आशीर्वाद मिळाला, ते गप्प बसणार नाहीत. प्राइज द लॉर्ड. होय, आम्ही या देशाचे नियम पाळले पाहिजेत, परंतु आपल्या भारत देशामध्ये संविधान आहे, लोकशाही राज्य आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिलेली आहे, जा आणि जगातील सबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, जे मी आज्ञे पहिले पाहावे शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हावर आहे. परंतु आम्ही प्रियानो, सुवार्ता सांगताना, प्रार्थना करताना, वचनाची घोषणा करताना तुमच्या आवाजानं, तुमच्या बोलण्यानं कोणी दुखावला तर जाणार नाही ना, याची पण काळजी आम्ही घेतली पाहिजे. म्हणून कुणा देशाविरुद्ध, कुठल्याही राज्याविरुद्ध, कुठल्याही जाती धर्माविरुद्ध, कुठल्याही संस्कृती विरुद्ध, कुणा विरुद्ध काही बोलू नका. सुवार्ता ही आहे, येशू पाप्यांना तारावयास आणि हरवलेल्यांना शोधावयास आलेला आहे. येशू ख्रिस्त हा सेवा करून घ्यावयासाठी नाही, तर सेवा करावयासाठी आलेला आहे. येशू ख्रिस्त अंधांचे नेत्र उघडावयास, धरून नेलेल्यांची सुटका करावयास, ठेचलेल्यास मोकळे करावयास, बंदिवासास सोडवायास आलेला आहे. आणि प्रियानो, ही सुवार्ता तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकात, तुमच्या मित्रमंडळीला सांगितली पाहिजे. कारण सुवार्ता, बायबल सांगतं, पाऊल तिमोथेच्या पत्रात म्हणतो, येशू ख्रिस्ताच्या आता प्रकट होण्यानं, येशू ख्रिस्ताचा जन्म या भूतलावर झाला, त्याच्या प्रकट होण्यानं ही सुवार्ता आता काय झालेली आहे, दृश्यमान झालेली आहे. त्याच्या प्रकट होण्यानं आता सुवार्ता दृश्यमान झालेली आहे. आणि आता काय झालं, सुवार्तेच्या द्वारे मरण नाहीस झालेलं आहे आणि जीवन आणि अविनाशिता ही प्रकाशित झालेली आहे. प्राइज द लॉर्ड. म्हणून लोक साक्षी देतात की मी मरणाच्या भयात होतो, मी आजाराने व्यापलेलो होतो, मी कर्जामध्ये होतो, आत्महत्या करावी काय असं वाटत होतं, मला समजत नव्हतं निर्णय काय घ्यावा. मग अशी एक सुंदर गीत गायलं सियोननं. मी त्याला विनंती करेन, नंतर देखील दानार पंचवेला ते रिपीट करा. किती सुंदर शब्द आहे त्याच्यामध्ये. आणि अशा वेळेला जेव्हा मनुष्याला कोणीच भेटत नाही, कुठे जावं, कुणाकडे जावं, काय करावं, म्हणजे पापांची क्षमा होईल, काय केल्यानं मला तारण जीवन मिळेल, काय केल्यानं मला मुक्ती मिळेल, काय केल्यानं मी सगळ्या भयातून, शैतानाच्या जकड्यातून, जगी गोष्टीतून मुक्ती मिळेल, यासाठी आज जग शोधत आहे. प्रियानो, आम्हाला काल एक घटना दुःखदायक, वेदनादायक पाहायला मिळाली. एक तरुण मुलगा आईबापाला भीती दाखवली, त्याला काही गोष्टी पटल्या नाहीत आणि त्यानंतर तो त्या कड्यावरती जाऊन एका डोंगराच्या कड्यावर उभा राहिला. एक बाप म्हणून आमचं हृदय कळवळतं प्रियानो. आज तुमची लेकरं धन्य आहेत की परमेश्वराने हे पवित्र स्थान, इथं देवाचं वचन, बोध दिलेलं आहे. आम्ही जीवनाच्या मार्गात आलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजलेलं आहे, आत्महत्या करणारा मनुष्य नरकात जातो, पण पश्चाताप करून देवाकडे वळणारा माणूस स्वर्गामध्ये जातो. प्रेज द लॉर्ड. त्या मुलानं किती लोक त्याला विनवण्या करत होते, परंतु परिस्थिती आता लोकांच्या हातात नव्हती, त्याच्याही हातात नव्हती. प्रियानो, बरेचदा आम्ही विचार करतो असं का घडतं. प्रियानो, ज्याला वाटतं मी उभा आहे त्यानं पडू नये म्हणून सांभाळावं, परंतु जोपर्यंत तिथं जाईपर्यंत जर आम्हाला कोणी नाही भेटलं तर प्रियानो, तिथं सैतान ढकलायलाच बसलाय.
त्याने येशू ख्रिस्ताला स्वतः म्हटलं होतं, इथून खाली उडी मार, तुझा देव तुला सांभाळेल. येशू म्हणाला, अरे सैताना, माझ्यापासून दूर जा, कारण मी देवाची परीक्षा पाहणार नाही. त्यानं आई वडिलांची परीक्षा पाहत होता. घरामध्ये काही कौटुंबिक मतभेद होते, कदाचित काही चुकीच्या गोष्टी होत्या, परंतु प्रियानो, जर सहनशीलता नाही माणसामध्ये, संयम नाहीये, प्रेम नाहीये, आज्ञापालन नाहीये, तर प्रियानो, मृत्यू कवटाळायला बसलेला आहे. आणि मग त्याला तो बाप, ती आई मंगळसूत्र फेकून देखील म्हणतो, तुझ्या बापाला सोडतो तुझ्यासाठी, तू ये. ऐकलं नाही आईचं. बाप एका बाजून धावा करत होता. शेवटी बाप जवळ गेला वाचवण्यासाठी, जवळ गेला, त्या दरीतून वाचवण्यासाठी बाप जवळ गेला. परंतु त्यानं बापालाच मिठी मारली आणि दोघेही दरीत पडले. हे दृश्य जेव्हा आईनं पाहिलं, आईनेही दरीत गेले. बापऱ्यानो, सैतान किती धूर्त आहे, दुःख आहे. आज असे लोक मरत आहेत. कशामुळं? अज्ञानामुळे. क्षमा नाही त्यांच्यामध्ये, प्रीती नाहीये, एकमेकाबरोबर विश्वास नाही, एकमेकाबरोबर संवाद नाहीये. प्रियानो, मुलांच्या बरोबर संवाद करा, मुलांच्या गरजांकडे लक्ष द्या. त्यांच्या डोक्यात काय विचार आहेत, त्यांच्या अंतःकरणात कोणत्या गोष्टी हव्या आहेत, त्यांना उत्तम ते द्या, त्यांच्या गरजेचं ते द्या. त्यांच्यावर प्रेम करा, मुलांच्यावर त्यांना समजून घ्या, नाकारू नका, तिरस्कार करू नका लेकरांचा. त्यांना तुमची प्रीती द्या. मुलांनो, आई वडिलांची आज्ञा पाळा. पाऊल लिपीच्या पत्रामध्ये म्हणतो, मुलांनो, प्रभूमध्ये आई वडिलांच्या आज्ञा पाळा, यासाठी की तुम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य व्हावं, तुम्ही वयोवृद्ध व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि सैतानानं काय केलं? तरुणपणातच त्या मनुष्याचा आणि कुटुंबाचा घात झाला. माझ्या प्रियानो, आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं पुष्कळ चांगली कार्य केली आणि ती कार्य शिष्यांच्या देखत इतकी केली. बायबल सांगतं या पुस्तकात शेवटच्या वचनात 25व्या वचनात काय म्हटले, 21-25 मध्ये, योहान 21-25, येशूने केलेली दुसरी बहुत कृत्य आहेत, ती जगात, ऐका, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटतंय. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. आज अनेक लायब्रऱ्या पुस्तकानं भरलेल्या आहेत. इंडियामध्ये, आउट ऑफ कंट्री, वेगवेगळी माणसांच्या हिस्ट्री आहेत, जगाचा इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे. फक्त लायब्ररी पुरतं आहे. हॅलो, काही लायब्ररी दाखवण्यासाठी आहेत, काही लायब्ररी वाचण्यासाठी आहेत. परंतु आज मी सांगू इच्छितो, पवित्र शास्त्र हे कपाटात बंद असलेलं, लायब्ररीत बंद असलेलं पुस्तक नाही. प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आणि प्रत्येक लॉजिंग, बोर्डिंग, प्रत्येक अधिकाऱ्यांची केबिन इथपर्यंत ते पोहोचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अरे देवाची इच्छा आहे, हे देवाचं वचन आहे प्रियानो. हे प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये पोहोचलं पाहिजे. कारण शास्त्र हे मनुष्याच्या विरुद्ध नाही, तर हे सैतानाच्या विरुद्ध आहे. हे आजाराच्या विरुद्ध काम करतं, हे पापाविरुद्ध काम करतं, हे सैतानाविरुद्ध काम करतं, हे जगातल्या दुष्टतेच्या विरुद्ध काम करतं. म्हणून हे शास्त्र पाहिजे. आज तुम्ही स्वतःला तपासून बघा, किती लोक शास्त्र घेऊन स्वतःचे आलेले आहेत. त्याने आपलं शास्त्र वरती करा, स्वतःचं शास्त्र असं करा. बघू, जरा फिरव कॅमेरा, बघा एवढी लोक शास्त्र घेऊन आलेले आहेत. जे आलेले नाही त्याच्यावरती 1 मिनिट कॅमेरा स्थिर ठेव. हे बघा, एवढे जण पवित्र शास्त्र घेऊन आले. किती धन्य आहात तुम्ही, हे तुमच्याकडे स्वतःचं शास्त्र आहे. शास्त्र आहे, शास्त्र आहे, हे तुमचं शस्त्र आहे. फक्त शास्त्र बाळगणारे होऊ नका, शास्त्र वाचणारे आणि शास्त्र ऐकून त्याप्रमाणे करणारे व्हा. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी आजच घरी गेल्यावर कुठून तरी पत्ता मिळवा. तुम्ही गुगलवर टाका, तुम्ही शॉप शोधा, मिरज, कोल्हापूर, इकडं लिहा त्यांना. 1 तासात तुमच्या दारात, घरात शास्त्र येईल. आज सगळ्या गोष्टी लगेच येतात, आहे की नाही? लगेच येतात. पास्टरने आणून द्यावं, मला कोणीतरी गिफ्ट द्यावी, मला मोफत मिळावं. नका प्रियानो, मोफत येशू आहे. प्रेज द लॉर्ड. मोफत जीवन आहे, मोफत
सार्वकालिक जीवन आणि स्वर्ग आहे. फक्त शास्त्र विकत घ्यायला पैसे लागतात. प्रेज द लॉर्ड. ही छपाई केली ना, छपाईचे पैसे नको का द्यायला? हा, म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो जे 2 करार आहेत, योहान शुभरत्नामध्ये काय लिहिलेलं आहे? येशू ख्रिस्ताने पुष्कळ चिन्ह केली. म्हणा, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांदेखत पुष्कळ चिन्हे केलीत. ती जर एक एक सर्व चिन्हे, दुसरी कृते, बहुत कृते, ती सर्व एक एक लिहिली असती तर लिहिलेली पुस्तके या जगात मावली नसती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं पुष्कळ चिन्हे केली. कान इकडे द्या, चमत्कार केले, अद्भुत कार्य केले. परंतु प्रियानो, फक्त त्यानं तिथं तेवढीच केली नाहीत. आज त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांनी देखील पुष्कळ कार्य केली. आज जे तुम्ही देखील तुमच्या हातून, प्रत्येकाच्या हातून देखील पुष्कळ ज्या साक्षी घडलेल्या आहेत, ते येशूच्या चिन्ह चमत्कार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. तुम्ही प्रार्थना केला आणि येशूने चिन्ह केलं ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना केला आणि प्रभूने तुमच्या जीवनात चमत्कार केला ना. ही चिन्ह चमत्कार नाहीत का? प्रेज द लॉर्ड. लिहून लिहून डायरी लिहायला चालू करा. काही वर्षापासून चालू करा, सध्या अलीकडे चालू करा. तुम्ही बघा, तुमची वही देखील भरून जाईल. प्रेज द लॉर्ड. लिहा प्रियानो, लिहा. तुम्ही ज्या दिवशी प्रभू येशूचं वचन ऐकला, परिवर्तन झालं, तारण कसं मिळालं, बाप्तिस्मा कधी झाला, कशा प्रकारे कोणत्या कोणत्या मीटिंगला आपण गेलो, कोणती कोणती अद्भुत वचनं, कोणते कोणते सेवक तुम्हाला भेटले, आपल्या मंडळीमध्ये कोणत्या कोणत्या अद्भुत गोष्टी प्रभूने केल्या. लिहा लिहा. वेळ काढा स्वतःसाठी. कधीतरी पहाटेचे उठून लिहायला चालू करा. बिछाण्यात जाया अगोदर चालू करा. दुपारचा 1 तासभर लिहायला चालू करा. बघा, तुम्हालाच ती लिहिलेल्या गोष्टींना तुम्हाला जगण्यासाठी हिंमत देतील. प्रेज द लॉर्ड. जर एवढं माझ्यासाठी येशूने केलेलं आहे तर अजून काही करणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. विसर पडू देऊ नका. कशासाठी हे घडतं? तर येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा. आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नामाने जीवन प्राप्त व्हावं. प्रियजनांनो, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले हे अद्भुत चिन्ह चमत्कार असतील, तुमच्या जीवनात झालेले अद्भुत चिन्ह चमत्कार असतील, शिष्याने केलेले असतील, किंवा जगात घडलेल्या गोष्टी असतील, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे यासाठी की आम्ही येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास धरावा आणि विश्वास धरून आम्हाला जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे, परंतु प्राप्त झालेल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आनंद टिकून राहावा देवाची इच्छा आहे. प्राप्त झालेल्या जीवनामध्ये जे स्वास्थ्य आहे ते टिकून राहावे देवाची इच्छा आहे. प्राप्त झालेल्या जीवनामध्ये जी प्रगती झालेली आहे ती टिकून राहावी देवाची इच्छा आहे. प्राप्त झालेल्या जीवनामध्ये जी संतती आहे ती आशीर्वादित व्हावी ही देवाची इच्छा आहे. जीवन म्हणजे फक्त पाप क्षमा झाली, बाप्तिस्मा झाला, आता मी मंडळीत भाग घेतो आणि मला जीवन प्राप्त झालंय, चांगली झोप लागते, चांगलं देव प्रार्थना ऐकतो. वाढ झाली पाहिजे. वाढ झाली पाहिजे. आयुष्य वाढलं पाहिजे, उद्योग वाढले पाहिजे, लेकरं वाढली पाहिजे, ज्ञान वाढलं पाहिजे, तुमचे विचार वाढले पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वरानं या शास्त्रामध्ये हे सगळी वचनं, सगळे शब्द, सगळे अध्याय, जुना नवा करार हे आशीर्वादित असं करून ठेवलेलं आहे. प्रियानो, आज थोडा वेळ आहे आपल्याकडं. आज लक्षात घ्या, पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारात मी म्हणालो किती पुस्तकं आहेत? 39. झोपला काय? झोपलेले म्हणा 39. झोपलेले 39 म्हणत आहेत. प्रेज द लॉर्ड. 39 पुस्तकं आहेत आणि या 39 पुस्तकामध्ये पहिलं पुस्तक कोणतं आहे? पहिलं पुस्तक 39 मधले कुठलं आहे? मत्तय. बरोबर आहे ना? नाही. जुन्या करारामध्ये उत्पत्ती आहे. कुठली आहे? उत्पत्ती. उत्पत्ती आहे. नव्या करारामध्ये मत्तय आहे. प्रियजनांनो, उत्पत्ती ही जगाच्या निर्मितीविषयी आम्हाला काळजीपूर्वक ऐका. फार 10 मिनिटात मी आता थांबणार आहे.
उत्पत्तीचं पुस्तकामध्ये आम्हाला जगाची निर्मिती समजते. हॅलो. पण नव्या करारामध्ये मत्तय, मार्क, लूक, योहान ही 4 शुभवर्तमान आहेत. जुन्या करारामध्ये उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद ही 5 पुस्तकं मोशेची आहेत. बरोबर आहे ना? पण नव्या करारामध्ये काळजीपूर्वक ऐका, नव्या करारामध्ये मत्तईनं येशू ख्रिस्ताविषयी लिहिलं आहे. आणि मत्तईने येशूला दाखवताना येशू कोण दाखवलेला आहे? राजा, किंग असं दाखवलंय. मार्कनं येशू ख्रिस्ताला काय दाखवलेलं आहे? देवाचा पुत्र नाही, देवाचा सेवक असं दाखवलेलं आहे मार्क. आणि लुकानं येशू ख्रिस्त हा देवाचा मनुष्याचा सेवक असं दाखवलंय, मनुष्याचा सेवक. काळजीपूर्वक ऐका. आणि योहाननं दाखवताना येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, सन ऑफ गॉड असं दाखवलेलं आहे. मत्तय, मार्क, लूक, योहान यामध्ये या चौघांनी येशू ख्रिस्ताचं खरं वर्णन केलेलं आहे. पण मत्तय राजा म्हणून येशूला दाखवतो, आमच्या समोर ठेवतो. मार्क देवाचा सेवक, लूक मनुष्याचा सेवक येशू आहे, आणि योहान देवाचा पुत्र येशू आहे. इकडे लक्ष द्या प्रियानो. आणि मग हे आज पाहत असताना आज आपण मत्तई, मार्क, लूक पाहणार नाही. आज विशेष करून आपण योहान कृष्णवर्तनामध्ये आम्ही पाहणार आहोत. एकूण योहानामध्ये किती अध्याय आहेत? 21 अध्याय आहेत. किती अध्याय आहेत म्हणा? योहान कृष्णवर्तनामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. आता पहिल्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त हा आम्हाला, फार कमी वेळ आहे, येशू ख्रिस्त हा आम्हाला देवाचा शब्द असं पाहायला मिळतो. येशू ख्रिस्ताला योहानन काय दाखवलंय? देवाचा शब्द. काळजीपूर्वक ऐका, आजचा आत्मिक संदेश आहे, फार कमी वेळ. येशू ख्रिस्त आज आम्हाला समजून घ्यायचं आहे. येशू ख्रिस्तानं तुम्हाला समजून घेतलं. आज आम्हाला येशू पूर्ण समजून अजून घ्यायचं आहे. कदाचित तो तुमचा राजा झाला आणि आता तुम्ही त्याची प्रजा आहात. तो तुमची त्यानं सेवा केली आणि आता तुम्ही त्याचे सेवक बनलेला आहात. त्यानं देवाची सेवा केली, आता तुम्ही देवाची सेवा करत आहात. परंतु प्रियानो, हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शब्द बनून या जगात आलेला आहे. आणि हा शब्द आम्हाला काय देतो? तर जीवन देतो. आणि म्हणून प्रियजनांनो, हे शब्द, हे पवित्र शास्त्र, हे पूर्ण एक शब्द आहे, देवाचं वचन आहे. मी म्हणालो हा शास्त्रलेख आहे. पण नव्या करारामध्ये, जुन्या करारामध्ये लेख जिवे मारितो, पण बायबल सांगतं नव्या करारामध्ये आत्मा जिवंत करतो. प्राइज द लॉर्ड. नियमशास्त्रामध्ये नियम, आज्ञा, निर्णय सांगितले होते. जर चुका केल्या, इकडे लक्ष द्या, डोळे कान माझ्याकडे असू द्या, वचनाकडे. जुन्या करारामध्ये नियमशास्त्र होतं. जर पाप केलं तर दगडमार करायचं, कड्यावरून ढकलून द्यायचं, किंवा आणि काहीतरी खेळे मारायचे, अशी शिक्षा होती. पण नव्या करारामध्ये प्रियानो, नवा करार परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून या जगाशी, तुमच्याशी, माझ्याशी एक पापक्षमेचा, रोगमुक्तीचा, तारणाचा करार केलेला आहे. आणि हा करार आज आम्ही समजून घेतला पाहिजे. जेव्हा आपण एखादी जमीन खरेदी करून घर बांधण्याची योजना आखतो, तेव्हा त्या जमीन मालकाशी आम्ही करार करतो. परंतु करार करण्या अगोदर ती जमीन कुणाच्या ताब्यात तर नाही ना, त्याच्यावरती कुणाचं लोन तर नाही ना, आम्हाला डिक्लेरेशन करावं लागतं. आणि मग आमच्या जवळ असणारे जे पैसे आहेत ते आम्हाला द्यावे लागतात, आम्हाला पे करावं लागतं. आणि आम्ही पे केल्याशिवाय ती जमीन, तो मालक आम्हाला देत नाही. प्रियजनांनो, या जगामध्ये तुम्ही आणि मी एक अशी जमीन होतो, या जमिनीवर अनेक सैतानांनी कब्जा केला होता. अनेक आजार, अनेक पाप आणि दुष्ट लोकांनी आमच्या जमिनीवर कब्जा केला होता. आणि म्हणून तुमची आणि माझी जमीन, तुमचे आणि माझं शरीररूपी जमीन, तुमचे आणि माझे कौटुंबिक रूपी जमीन सोडवण्यासाठी परमेश्वरानं आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं.
तो तारणारा येशू ख्रिस्त, देवाची प्रीती, देवाकडून तारण, पापक्षमा, जीवन घेऊन या जगात आला. आणि म्हणून प्रियजनांनो, लक्षात घ्या, येशू ख्रिस्तानं आज तुम्हाला आणि मला आपली जमीन केलेलं आहे, आपलं शरीर केलेलं आहे, आपले लोक केलेलं आहे. आपण बंधनामध्ये होतो. चुकीचे मित्र सांगतात तसं, चुकीचे नातेवाईक करायला सांगतात तसं, जगाच्या रूढी परंपरा यामुळं आम्ही दासामध्ये होतो, गुलामगिरीमध्ये होतो. पापाची सत्ता, मरणाची सत्ता, आजाराची सत्ता आमच्यावर होती. पण आज आनंदाची गोष्ट ही आहे की जो स्वर्ग सोडून धर्तीवर आला, जो येताना देवाकडून पापक्षमेचा, रोगमुक्तीचा, तारणाचा अधिकार घेऊन आला. येशू स्वर्गातून धर्तीवर आला. येशू स्वर्गातून धर्तीवर आला. तिला आडावर भेटला. तो स्वर्गातून धर्तीवर आला, तिला आडावर भेटला तिला आडावर. मागितले पाणी तिचं जवळ, मागितले पाणी तिचं जवळ, गडबडली शमरोणी, गडबडली शमरोणी, जाणूनी ख्रिस्ताला, जाणूनी ख्रिस्ताला, ओळखुनी पापाला, धावली शमरोनात सुवार्ता सांगायला. तो आला त्याच्याकडं, तो आला तिच्याकडं आडावर, तो आला त्याच्याकडं झाडावर. पानाने लपटलेला, पानाने लपटलेला, झाडाच्या आड, झाडाच्या फांद्या आड, पाना आड लपटलेला, परंतु देवाला पाहण्यासाठी आसुसलेला. येशू त्याला बोलला, आज मी तुझ्या घरी येणार आहे. तो पण उतरला, सरासरा धावला आणि त्याने घरी प्रभूचा आदर करून सन्मान केला, पश्चाताप केला आणि त्याच्या घराला तारण प्राप्त झालं. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त हा स्वर्गातून धर्तीवर कशासाठी आला? कुणाला भेटला आडावर, कुणाला भेटला झाडावर. परंतु येशू ख्रिस्तानं काय दिलं? तिला तारण दिलं, त्याला पण त्याच्या घराण्याला तारण दिलं. प्रियानो, पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते मनुष्याला पापक्षमा आणि तारण देण्याचं त्याचं काम आहे. म्हणून सुवार्ता सांगताना येशू ख्रिस्तानं मत्ती 4 मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने जेव्हा पहिली सुवार्ता सांगितली तेव्हा तो म्हणतो, यास तो पश्चाताप करा, यास तो पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. योहानानं त्याच्या अगोदर पण तेच सांगितलं होतं, पश्चाताप करा आणि आपापली पापे पदरी घ्या. माझ्या प्रियानो, आज तारणाची जगाला गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, ज्या योहानानं येशू ख्रिस्ताला हा तारणारा, हा देवाचा पुत्र म्हणून प्रगट केलेला आहे. आणि हा पहिल्या अध्यायामध्ये योहान येशूला देवाचा शब्द असं प्रकट करत आहे. जेव्हा तुम्ही पहिला अध्याय वाचाल तेव्हा पहिल्या अध्यायाची सुरुवातच बायबल सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता. नव्या करात योहान कृष्णप्रतनामध्ये त्यानं पहिल्यांदा वचन काय लिहिलं? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच देवासह होता. पुढे काय म्हटलेलं आहे? तोच प्रारंभी देवासह होता. काळजीपूर्वक ऐका. आता नाही, आपला पहिली गोष्ट काय आहे माझ्या विश्वासार्ह बहीण भावांनो, आज तुम्हाला हे शब्द समजलं पाहिजे. होय, तुम्ही तारण साधून घेतलेले लोक असाल, पापक्षमा, आज तुम्ही एक अभ्यासवृत्तीनं हे शिकायचं नाहीये.
तर प्रियजनांनो, सत्य समजून घ्यायचं आहे. हॅलो, आज तो शब्द या पवित्र स्थानी आहे. शब्द कोण आहे? उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. तेव्हा पृथ्वी आकारविरहित होती, शून्य होती. तेव्हा जलनदीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, पण जलावर देवाचा आत्मा तळपत होता. तेव्हा देव शब्द बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. पहा, आज देवाचा संदेश वचन तुम्हाकडे येत आहे. प्रियजनांनो, हे शास्त्र किंवा ही सृष्टी अशीच घडलेली नाही. ज्या परमेश्वराने सृष्टीची, मानवाची, या सर्व निसर्गाची निर्मिती केली ना, त्याचं सत्य प्रूफ पवित्र शास्त्राशिवाय दुसरं कुठेही सापडणार नाही. प्रेज द लॉर्ड. वाजवायच्या टाळ्या वाजवा. सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराची जी माहिती किंवा जे सत्य पवित्र शास्त्राशिवाय दुसरं कुठेही आपल्याला मिळणार नाही. म्हणून जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात काय लिहिलं आहे? प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. पण देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण करत असताना काळजीपूर्वक ऐका, त्यावेळेला पृथ्वी कशी होती? शून्य होती, आकारविरहित होती. पृथ्वीवर अंधकार होता आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर काय होता? देवाचा आत्मा तळपत होता. मी मगाशी म्हणालो, देवाच्या शब्दाद्वारे आणि देवाच्या आत्म्याद्वारे आज हे कार्य होत आहे. प्रेज द लॉर्ड. माडीवरल्या खोलीमध्ये दोन गोष्टी आल्या येशूने सांगितल्याप्रमाणे. पहिल्यांदा काय झालं? आत्मा उतरून आला, वाणी पण आली, सुसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज आला, आणि अग्नीच्या जिभा प्रत्येकावर एक एक असे बसले. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. जो आवाज होता तो देवाचा आवाज आहे. कारण त्याच्या अगोदर हे शिष्य भयभीत झाले होते, अस्वस्थ, घाबरले होते, दारे खिडक्या बंद केले होते. त्यांना तो एक अनुभव होता. बायबल सांगतं, यहुद्यांच्या भीतीमुळे शिष्य दारे खिडक्या बंद करून बसले असताना अकस्मात काय झालं? दारे खिडक्या बंद असताना येशू आला. प्राइज द लॉर्ड. प्रियाने, येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनात, तुमच्या कौटुंबिक जीवनात, तुमच्या पारिवारिक किंवा व्यावसायिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये, आज जर तुम्ही अस्वस्थ असाल, भयभीत असाल, एखाद्या कर्जामुळं, आजारपणामुळं, भीतीमुळं, आज मला सांगू द्या, तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताला कार्य करण्यास कुणीही अडवू शकत नाही. प्राइज द लॉर्ड. कुणीही अडवू शकत नाही. मात्र तुमच्या अंतःकरणाचे दरवाजे तुम्ही बंद करू नका. तुमचे डोळे त्याला पाहण्यासाठी बंद करू नका. तुमची मुख त्याची स्तुती आणि आभार मानण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी बंद करू नका. पुष्कदा आम्हीच त्याला अडवणूक करतो. मुख उघडून प्रार्थना करत नाही, मुख उघडून भक्ती करत नाही, अंतःकरणात विश्वास धरून त्याचं वचन श्रवण करत नाही. आणि म्हणून प्रकटीकरणामधला येशू आम्हाला मग म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार किती वर्ष ठोकत आहे. हालेलुया. आज तुमचा येशू तुम्ही दारात किती दिवस ठेवलेला आहे, किती महिने ठेवलेला आहे, किती वर्ष ठेवलेला आहे, तुम्ही पहा. जर तुम्ही अजून पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतलेला नाही तर आजही तो दार ठोकत आहे. जर तुमचं मुख उघडून तुम्ही त्या आराधनेमध्ये अजूनही भाग घेत नाही तरी आजही तो तुमचं दार ठोकत आहे. तुमच्या जीवनात केलेलं कार्य तुम्ही मंडळी समोर अंतःकरण उघडून देवाला गौरव आणि आभार मानण्यासाठी जर सांगत नाही तर आजही तो तुमचं दार ठोकीत आहे. हॅलो, काही लोकांना कंटाळा येतो साक्ष द्यायला, काही लोकांना कंटाळा येतो दानार्पण पण द्यायला. पाकिट कधी काढायचं, हाय यात एक 10ची नोट टाकून देतो. ज्या हाताने पेराल त्याच हाताने कापणी होणार. पण बायबल काय सांगतं? चांगलं माप हलवून शीग भरून तुमच्या पदरी पडावाशी तुमची इच्छा असेल तर जरासा हात सैल करा, उठून उभा राहा, चांगलं पाकिट काढा, व्यवस्थित पाकिट चांगलं ओपन करा, चांगली नोट काढा, दाखा ना. प्रेज द लॉर्ड. का कंटाळा आणि आळस करायचं? सकाळी काय झालं, दुधाचे पैसे तू माझ्या इथंच आहेत नका, 10ची नोट, 5 रुपयाचा बंदा तसाच टाकलाय. आई, दादा, बाळा, अर्पण दिलंच टाकली की दानार्पण होतं. मग काय सकाळी दुधाच राहिलं नाही का? गवळे आहे यो. तुम्हाला दूधच पाजणार तो. प्रेज द लॉर्ड. पाण्याचा द्राक्षारस होणार नाही. प्रेज द लॉर्ड.
तुमच्या दुधात पाणी येईल पण पाण्याचा काही द्राक्षारस होणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून अंगात पाणी जरा कमी असू द्या, रक्त सळसू द्या प्रभूसाठी. प्रेज द लॉर्ड. दानार्पण देताना, दशांश देताना द्या म्हणजे तुम्हास. आज तुम्ही स्वतःला तपासा, मी प्रभूला काय काय देत आहे. प्रभून मला पुष्कळ दिलेलं आहे. ठेचकाण्यापासून वाचवलं, मरण्यापासून वाचवलं, पडण्यापासून वाचवलं. माझं बिल कमी झालं. माझी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलीची डिलिव्हरी झाली. बाई झाली की डिलिव्हरी, तर सिझरचं पैसे आणून टाक की. प्रेज द लॉर्ड. फक्त पेड्यानं काम चालत नाही. मुलगा झाला सरकारी हॉस्पिटलमध्ये, घ्या पेडा, खा पेडा. मी म्हणतो प्रायव्हेटला गेला असतं तर 1 लाख रुपये लागले. सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी लोकांनी केलं ना, 10-20 इथं आणून द्या ना. प्रेज द लॉर्ड. 10-20 पालक साहेब एवढं. आहेत काही चांगले लोक पण आपल्या मंडळीत, परंतु तुम्ही चांगले आहात, तुम्हाला घ्यायला समजतं. द्यायच्या वेळेला मात्र कसं धडधडतंय. हॅलो. तुमचे आशीर्वाद बघून लोकांना धडकी बसायला पाहिजे असं द्या. प्रेज द लॉर्ड. काय होते देवाला देतात, काय यांचं घर, काय यांचं उद्योग चाललाय, काय भरभराट आहे, किती भाडी दिनकर सकाळी उठल्यापासून किती पैसे. लोकांनी म्हणायला पाहिजे तो नुसता पळत नाही, तो पळण्या अगोदर सकाळी बायबल वाचतो, प्रार्थना करतो, मग पळतो आणि मग देव त्याच्या पुढे पळतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी असू दे बंधू बहिणी, आपल्या मंडळीतले लोक श्रम करणारे लोक आहेत, बहिणी कष्ट करणारे आहेत, परंतु पुष्कळदा सगळं येणारं काय करतो आम्ही, थप्पी थप्पी थप्पी. जरा थप्पीतलं खालचं किंवा वरचं किंवा मधलं असं काढा, जरा जाऊ दे ना खाली थप्पी. प्रेज द लॉर्ड. हॅलो. परवा पाहिलं का, एक मनुष्य म्हातारा बिचारा, एक जमीन विकली त्यानं, 5 लाख रुपये आले. 5 वर्षापूर्वी त्याला 5 लाख रुपये आले. म्हातारीने काय विचार केलं, हे 5 लाख रुपये जर घरी नेलं, पोरं काय ठेवणार नाहीत, लगेच घेणार. मी म्हणतो सगळंच काही साठवून ठेवू नका, कुठं आजार बस साठवला असाल तर ते वापरा, कोणाकडे हात हे करण्यापेक्षा. काही लोकांना मरेपर्यंत नुसतं साठवायची सवय, तोंडाला पोटाला खायचं नाही, औषधाला वापरायचं नाही, आणि काय नाही. वापरा, माझ्याकडे द्या, मी तुमची बँक आहे. प्रेज द लॉर्ड. किंवा माझ्याकडे या, मी तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. पहिलं तुमचं किती आहे ते सांगा, मग माझ्याकडून घ्या. प्रेज द लॉर्ड. आपलं ठेवायचं झाकून, आणि माझं काही बॅलन्स बघू नका. 60 रुपये आहे. प्रेज द लॉर्ड. आज की ताजा खबर, आमची बॅलन्स फार कमी आहे. प्रेज द लॉर्ड. पण माझा बॅलन्स वरती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि मग त्यानं काय केलं, नवरा बायकोनं शेतातच पैसे नेऊन पुरून ठेवले. चांगलं नोटा, 500-500च्या नोटा खड्डा काढला आणि शेतात लपवून ठेवले. निर्णय चांगला होता, पोरं खर्चतील. आणि त्यानंतर त्याला जेव्हा गरज वाटली तेव्हा त्याच्या लक्षात आलं, ते 5 लाख रुपये, शेत तर 1 एकर आहे, कुठं लपवून ठेवलं त्याला सापडणं. म्हातारा होत गेला. ओ बुद्धी, अरा कुठल्या बँकेत ठेवलंय विलास मामा, ते लक्षातच येईना. पुस्तक माझ्याकडे आणून द्या, मी बरोबर सांगतो. आहेत का? पुस्तक उद्या माझ्याकडे जमा करा. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे दामदुप्पट होईल. प्रेज द लॉर्ड. महिन्यात दामदुप्पट. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला लक्षात येणं 5 लाख कुठं. त्यानं ते हे मागवलं, काय JCB, रान उकरलं त्यानं, काय पैसे सापडलं नाही. आणि मग शेवटी तासाला पैसे ते JCBला भरपूर बिल आलं, आणि शेवटी एका ठिकाणी खड्ड्यामध्ये ते गठं सापडलं. आर म्हणला, सापडलं म्हणला. किती आनंद झाला त्याला, किती आनंद झाला. माझे 5 लाख रुपये सापडले. उकरायला वेळ गेला, सगळं झालं, आणि उकरून बघतोय तर सगळ्या नोटा काय झाल्या होत्या, खराब झाल्या होत्या. बिचारे म्हातारी आक्रोश करत होते, रडत होते. निर्णय चांगला होता, पण जिथं ठेवायला पाहिजे तिथं ठेवलं नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाला धन्यवाद, मी पुढं असं ऐकलं की ती बातमी व्हायरल झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं त्यांच्यासाठी काहीतरी त्यांना वचन दिलंय की त्या नोटा आमच्याकडे आणून द्या, आम्ही तुम्हाला आहे तसं परत देतो. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊ.
आणि म्हणून वृद्ध माता पितानं कुठं काही ठेवलं असेल, मुलाबाळांना घाबरू नका, माझ्याकडे आणून द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियजनानो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं खरंच प्रियानो हा योहान दाखवताना योहान देवाचा शब्द असा दाखवत आहे. हा देवाचा शब्द आहे की प्रियानो स्वर्गातून आला, तारण घेऊन आला, जीवन घेऊन आलेला शब्द आहे. म्हणून योहान लिहिताना म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचा होता. जे काही झाले ते त्याच्याद्वारे झाले, त्याच वाचून काही झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होते. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता, तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले. बायबल सांगतं त्याच्याविषयी योहानानं, प्रियानो बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्याची साक्ष देण्याकरता योहान आला. पण योहान हा खरा प्रकाश नव्हता. काय बायबलमध्ये लिहिलंय? देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. तो खरा प्रकाश नव्हता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात होता. जग म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त हा खरा प्रकाश म्हणून या जगात हा शब्द आला, जो प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. असा हा प्रकाश आहे. आणि या प्रकाशाच्या ठाई काय आहे? योहान 1:4 मध्ये लिहिलंय, त्याच्या ठाई जीवन होतं. येशूच्या ठाई काय आहे? जीवन आहे. येशूच्या ठाई धर्म नाहीये, येशूच्या ठाई अजून काही नाही. येशूच्या ठाई फक्त जीवन 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 आहे. त्याच्या ठाई जीवन आहे आणि ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. अंधाराने देखील या प्रकाशाला गाठलं नाही प्रियानो, किंवा काही त्याचं वाकडं केलं. म्हणून बायबलमध्ये पुढे लिहिलंय, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता, तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले. तो आपल्या स्वकीयांकडे आला, पण त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. मात्र जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्याच म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने, त्या येशूने आपली मुलं होण्याचा अधिकार दिला. पुढे असं म्हटलेलं आहे, आपण कोण झालो? त्याची मुलं झालो. आणि त्यांचा जन्म, जे विश्वास ठेवण्याचा जन्म, रक्त अगर देहाची इच्छा, अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देही झाला. शब्द काय झाला? देही झाला. आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचे असावे असे होते. पुढे काय लिहिलेलं आहे? योहान त्याविषयी साक्ष देतो आणि उच्च स्वराने म्हणतो, जो माझ्या पुढे आहे तो माझ्या पूर्वी झालेला आहे, कारण तो माझ्या अगोदर होता. त्याच्या पूर्णतेतून आपणास मिळाले, कृपेवर कृपा मिळाली. मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिलं गेलं, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा व सत्य हे प्रकाशित झालं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? देवाला कधी कोणी पाहिले नाही, पण जो पित्याच्या उराशी असतो, कोण? तो येशू ख्रिस्त, त्याने देवाला प्रगट केले. पहा प्रियानो, आज योहान कृष्णवर्तमान 1 अध्यायामध्ये आज देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे. आणि या शब्दाच्या ठाई काय आहे? जीवन आहे. आणि हे जीवन कुणासाठी आहे? मनुष्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन आहे. आणि हा येशू या जगात आला, स्वकीयांकडे आला, आपल्या लोकांकडे, त्याच्या भावांकडे आला, की भावाने देखील विश्वास ठेवला नाही, त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. पण आज तुम्हाला आणि मला एक संधी प्राप्त झाली. योहान 1:12, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, जे तुम्ही आणि मी, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्याच म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आपण देवाची आता मुलं आहोत. येशूने ह्या शब्दाच्या द्वारे काय केलं? पहिल्यांदा आम्हाला मुलं बनवलेलं आहे आणि आमच्यामध्ये जीवन घातलेलं आहे. जसं एक आई मुलाला जन्म देते म्हणजे जीवन देते, येशू ख्रिस्त आम्हाला वचनाच्या द्वारे त्यानं आम्हाला नवा जन्म दिलेला आहे. कारण पेत्र देखील वचनामध्ये काय म्हणतो की त्या वचनाच्या द्वारे फुल सुकते, गवत सुकते, फुल कमजते, परंतु देवाचं वचन सर्व काळ टिकते. ज्या वचनाची सुवार्ता तुम्हाला सांगितली ते हेच आहे. आणि त्या वचनाच्या द्वारे तुम्ही पुन्हा जन्मलेले आहात. प्रेज द लॉर्ड. आज मला सांगू द्या, येशू हा शब्द आहे, योहान 1 मध्ये लिहिलेला आहे. पण हा शब्द आम्हाला काय देतो? जीवन देतो. आणि प्रियानो, या येशू ख्रिस्त या शब्दानं आम्हाला जीवन मिळालं. या शब्दाची सुरुवात योहानापासून नाहीये. आम्ही पाहिलं मगाशी उत्पत्तीच्या शब्दामध्ये, पुस्तकामध्ये, पृथ्वी आकारित होती, शून्य होती, परंतु जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. आमच्या जीवनामध्ये कधी कधी अशीच परिस्थिती असते.
आकारविरहित जीवन होतं, निराशा, कर्ज असेल, समस्या असेल, आजारपण येतं, आम्ही कसं होतो, आकारविरहित, शून्य होतं, काही समजत नाही, कुठं जावं, काय करावं. या जगाची सुरुवात तशीच झाली, आकारविरहित पृथ्वी शून्य होती, मात्र जलनिधीच्या पृष्ठेवर अंधकार होता. तुमच्या आणि माझ्या जीवनात आम्ही जेव्हा मागील दिवसाचा विचार करतो, आमच्या जीवनामध्ये अंधार होता, आजार होता, अंधश्रद्धा, अज्ञान, अशुद्ध, अमंगल गोष्टी होत्या आणि आमचं जीवन कसं होतं, आकारविरहित आणि शून्य होतं. अशा वेळेला काय घडलं? बायबल सांगतं, देवाचा आत्मा जलावर तळपत होता. देवाचा आत्मा जलावर तळपत होता. नव्या करारामध्ये देखील काय घडलं? दोन गोष्टी घडल्या. जेव्हा देवाचा शब्द मरियेकडे आला, तू गरज होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. हे कसं होईल? परात्पराचा आत्मा, परात्पराची शक्ती, देवाचा आत्मा तुझवर येईल, छाया करेल, याकरता जो जन्मेल त्याला देवाचा पुत्र म्हणतील. म्हणजे तिथं पण घटना कशी घडली? पहिल्यांदा शब्द आला आणि नंतर तुझ्यावर पवित्र आत्मा आला. प्राइज द लॉर्ड. जुन्या करारात उत्पत्तीमध्ये पहिल्यांदा अंधकार एका बाजूला होता, पण दुसऱ्या बाजूला पवित्र आत्मा होता जलावर. आणि बायबल सांगतं त्यावेळेला आत्मा होता, त्यावेळेला देव शब्द बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला आणि अंधार वेगळा झाला. आज विश्वासार्ह बहीण भावांनो, या जगाला प्रकाशाची गरज आहे, या जगाला देवाच्या शब्दाची गरज आहे. कारण जगामध्ये आज अंधार, अज्ञान, अंधश्रद्धा, अशुद्धता, अमंगलपणा वाढलेला आहे आणि लोक प्रकाशापेक्षा अंधाराचा जास्त स्वीकार करत आहेत. म्हणून प्रभू येशूने देखील योहान कृष्णवर्तनामा 3 अध्यायात म्हटलेलं आहे. योहान कृष्णवर्तनामध्ये म्हणतो की जो प्रकाशात येऊ पाहत, जो तो काय करतो, प्रकाशाचा, जो अंधारात आहे तो प्रकाशाचा तिरस्कार करतो. आज अनेक लोकांना अंधारात राहायला, अंधश्रद्धेत राहायला, अज्ञानामध्येच राहायला आवडतं. का? त्यांना माहित आहे येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे. इथं मला तंबाखू खाता येणार नाही, मला पिता येणार नाही, मला काही चुकीचं करता येणार नाही. आणि मग काही लोक प्रकाशात यायला त्यांचे डोळे दिपतात. हॅलो, म्हणून हे जग प्रकाशापेक्षा अंधाराची आवड या जगानं धरलेली आहे. आज तुम्ही धन्य आहात. काही वर्षापूर्वी देवाचं शब्द, देवाचं वचन तुम्हाकडे आलं. शब्द जीवन घेऊन आला, आत्मा बनून आला. आणि माझ्या बहीण भावानं आज लक्षात घ्या, त्या शब्दानं तुमचा आणि माझा नवा जन्म झालेला आहे. आता तुम्ही अंधारात नाही, प्रकाशात आहात. आता तुम्ही आजारात नाही, आरोग्यात आहात. आता तुम्ही पापामध्ये नाही, तुम्ही आता मुक्त झालेले आहात पापातून. आता तुम्ही शापामध्ये नाही, येशू ख्रिस्ताच्या कृपेत आहात, तारण पावलेले आहात. हे लक्षात घ्या. येशू ख्रिस्त हा शब्द आहे. योहान म्हणतो, पण या शब्दानं तुम्हाला आणि मला काय दिलं? कदाचित कमी पगार असेल, कदाचित छोटं घर असेल, कदाचित तुम्हाला लोकांसमोर अजून बोलता येत नसेल, परंतु लक्षात ठेवा माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो, येशू ख्रिस्त हा शब्द तुम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे येशूचं जीवन तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. येशू ख्रिस्त हा प्रकाश तुम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे त्या प्रकाशामध्ये तुम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे. माझ्या प्रियानो, आज एवढंच बोलून इथं मी पहिल्या अध्यायामध्ये थांबतोय. वेळ फार कमी आहे, परंतु लक्षात ठेवा हा शब्द, हा प्रकाश, हा जीवन, हा येशू प्रियानो फक्त शब्द बनून राहिला नाही, त्यानं दुसऱ्या अध्यायामधून योहानानं दाखवलं या येशूनं कशी कार्य केली. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पहिला चमत्कार पाहायला मिळतो. काना येथील लग्नामध्ये त्या येशूनं, या शब्दानं, या वचनानं काय झालं? पाण्याचा द्राक्षारस झाला. पाण्याचा द्राक्षारस झाला. आणि तिथं हा येशू आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो, की अद्भुत कार्य करणारा येशू ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळालं हा देवाचा शब्द आहे, परंतु आम्हाला दुसऱ्या अध्यायात पाहायला मिळतं प्रियानो, हा शब्द बनून राहिला नाही, तर तो काय झाला? तो ज्या लग्नामध्ये त्याला निमंत्रण दिलं गेलं, त्या लग्नामध्ये त्यानं काय केलं? पाण्याचा द्राक्षारस केला. आणि त्या कुटुंबाला तो ख्रिस्त असा लाभलेला आहे प्रियानो. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये जे आम्ही गोष्टी पाहतो, पाण्याचा द्राक्षारस झाला. आज तुमची इच्छा आहे काय? तुमचे जे काही कार्यक्रम असतील, तुमचे जे काही योजना असतील, तुमच्या जे काही संकल्प असतील, त्यामध्ये येशू ख्रिस्ताचा आदर करा. मंडळीला तिथं निमंत्रित करा, सेवकाला निमंत्रित करा. प्रभूनं त्या काना येथील लग्नामध्ये त्यांनी येशूला, मरियेला आणि शिष्याला निमंत्रण दिलं होतं. बरेचदा काय करतो आम्ही प्रियजनानो, देवाला, देवाच्या सेवकांना, मंडळीला
आम्ही निमंत्रित करत नाही. आणि मग अडचणी येतात. प्रियानो, कानाईती लग्नात या सगळ्यांची उपस्थिती होती म्हणून पाण्याचा द्राक्ष झाला. तिथं दुसऱ्या अध्यायात आम्हाला येशू हा ख्रिस्त असा पाहायला मिळतो. त्यानंतर हा येशू ख्रिस्त पुढं आम्हाला पाहायला मिळतो की कुणाला भेटला. तिसऱ्या अध्यायामध्ये तो रात्रीचा तो निकदेम आला आणि तू त्याला विचारतो की प्रभू स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी काय केलं पाहिजे. खरं तर हा शिक्षक आहे, परंतु तिसऱ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त आम्हाला खरा शिक्षक असा पाहायला मिळतो, ज्यानं या शिक्षकाला ज्ञान दिलं की मनुष्य आत्म्यापासून आणि पाण्यापासून जन्मल्याशिवाय स्वर्गात जाणार नाही. कसं काय गुरुजी? तू त्याला गुरुजी म्हणतो. मनुष्य आईच्या उदरात कसा जाईल, पुन्हा कसा जन्मेल? येशू म्हणतो आईच्या उदरापासून नाही. म्हातारा झालेला मनुष्य आईच्या उदरात पुन्हा जाणार नाही, तर पाण्यापासून म्हणजे पश्चातापाचा बाप्तिस्मा आहे आणि आत्म्यापासून म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. ही अद्भुत शिकवण येशू ख्रिस्त या गुरुनं, येशू ख्रिस्त या खऱ्या उत्तम शिक्षकानं जगिक शिक्षकाला दिली. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, हा येशू योहानानं तिसऱ्या अध्यायामध्ये खरा शिक्षक असा दाखवलेला आहे. चौथ्या अध्यायामध्ये हा येशू आम्हाला कुणाला भेटला? शमरोनी स्त्रीला, जी गोंधळलेली गडबडलेली होती, जिला वाटत होतं शरीर म्हणजेच प्रियानो ही भक्ती आहे. नाही प्रियानो, तिच्याजवळ पैसा होता, तिच्याजवळ पुरुष होते, परंतु तिचं स्वतःचा पती नव्हता. आज या जगाची अवस्था, कुणाला देव मानू, कुणाची भक्ती करू? आता तर आम्ही पाहतोय काय काय घडायला लागले. जिवंत माणसालाच देव बनवा लागलेले आहेत. माझ्या प्रियानो, ही घंटा धोक्याची आहे. आणि म्हणून या स्त्रीला जो येशू आडावर भेटला, माझ्या प्रियानो, त्या येशू ख्रिस्तानं तो कसा आहे तिला सत्य समजलं. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं खरीपणाने केली पाहिजे. तिचं पाप तिला दाखवलं आणि तिनं घागर टाकली. मी देवाचा पुत्र आहे, तारणारा मसीह आहे, तिला समजलं आणि तिनं जाऊन सुवार्ता सांगितली. तिथं तो तिसऱ्या अध्यायामध्ये भेटल्या, चौथ्या अध्यायात भेटलेला हा येशू ख्रिस्त आहे, तो तिला समजल्यानंतर तिनं जाऊन शोभरोनात ती सत्य सांगितलं. मला जो भेटला तो ख्रिस्त असेल काय? येशूनं हा आत्मा जिंकला. फक्त एकच आत्मा नाही पूनम सिस्टर. त्यानंतर येशू ख्रिस्तानं शमरोनी शहराला वळवलं एका बाईनं. त्यांनी म्हणतात की बाई, आता तुझ्या सांगण्यावरूनच नाही, आम्ही स्वतः येशू ख्रिस्ताचं ऐकलं आहे, श्रवण केलं आहे आणि खचित ओळखलेलं आहे की हा जगाचा तारणारा आहे. प्राइज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आत्मे जिंकणारा देव आहे हे आम्हाला चौथ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. पाचव्या अध्यायामध्ये बेतसदा तळ्याजवळ त्या 38 वर्षात दुखणेकराला भेटला. अनेक रोगी आधी त्या पाण्यात बरे होत होते, काळजीपूर्वक काही का प्रियजनानं. परंतु हिथं जो हा आला तो येशू खरा, त्याला म्हणतो तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग. प्रियजनानो, बरेचदा आम्हाला काही गोष्टीमध्ये, पापामध्ये, या जगाला व्यसनामध्ये, आजारामध्ये, चुकीच्या भ्रमक कल्पना किंवा अनेक संशयाच्या गोष्टी आम्ही एकमेकाविरुद्ध उगीच कुरकुर करत बसतो. ती अशी आहे, तो तसा आहे, पास्टर पण असे आहेत, ते तसे आहेत. काही कुणाविरुद्ध बोलू नका. जर देवानं तुमच्यावर प्रीती केलेली आहे तर ती पास्टरांच्या द्वारे केलेली आहे, मंडळीद्वारे केलेली आहे, आई वडिलांच्या द्वारे केलेली आहे. देवालाचा कधी विसर पडू देऊ नका. आई वडिलांचा विसर पडू देऊ नका, पास्टरांचा विसर पडू देऊ नका, मंडळीचा विसर पडू देऊ नका. या 4 गोष्टीकडे जेव्हा तुमचं दुर्लक्ष होतं ना, तुम्हाला भीती, तुम्हाला अवमान वाटतो ना ह्या लोकांचा, तेव्हा लक्षात ठेवायचं सैतान तुमच्यावर प्रेम करायला लागलेला आहे. आणि म्हणून जो प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्या 38 वर्षीय दुखणेकराला म्हणतो तुला बरं व्हायची इच्छा आहे काय? आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. तुम्हाला तुमच्या गरिबीतून, तुमच्या आजारातून, तुमच्या संशयातून, तुमच्या अनेक तुम्हाला निराश वाटणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला सुटायचं आहे काय? येशू ख्रिस्त जो तिथं भेटला तो त्याला एक वैद्य भेटलेला आहे. प्राइज द लॉर्ड. आज औषधांचे, आज अनेक औषध पद्धतीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु मला सांगू द्या, येशू ख्रिस्त हा खरा वैद्य आहे हे योहानानं 5व्या अध्यायामध्ये आम्हाला दाखवलेलं आहे. आणि येशू त्याला म्हणतो उठ आपली बाज घेऊन चालू लाग. आणि 38 वर्षाचा दुखणेकरी बरा झाला. हा खरा वैद्य 5व्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतो. 6व्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतो. प्रियानो, येशू ख्रिस्तानं त्यांना 5 भाकरी 2 मासे दिले. ते खाऊन तृप्त झाले. परत दुसऱ्या दिवशी शोधत होते. येशू त्यांना म्हणाला, होय तुम्ही मला शोधताय, हे माझ्यासाठी नाही तर भाकरीसाठी तुम्ही माझा शोध करताय. पण त्यानंतरचा समारोप जो केलेला आहे अध्यायात, येशू त्यांना खरं सांगतो योहान 6:48 मध्ये, मी जीवनाची भाकर आहे. कसली भाकर आहे? मी जीवनाची भाकर आहे. अजून एक येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो मी देवाची भाकर आहे.
मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि मी जीवनाची भाकर आहे. व्यवस्थित प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले शब्द ऐका. येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे, परंतु ती जीवनाची जिवंत भाकर आहे हे विसरू नका. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त ही स्वर्गातून उतरलेली भाकर आहे हे पण विसरू नका. येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देणारी भाकर आहे हे विसरू नका. म्हणून शिष्यांनी जेव्हा प्रार्थना करायचं विचारलं, प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकवा, तेव्हा येशू ख्रिस्तानं पहिल्यांदाच शिकवलं, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाम पवित्र मानलेलं राहो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आम्हाला रोज दे. आज आम्हाला वाटतं रोजची भाकर म्हणजे आमचं अन्न धान्य, हे तर पाहिजे शरीराला अन्नधान्य, परंतु मला आज आनंद सांगू द्या, येशू ख्रिस्त ही रोजची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. येशू स्वतः म्हणाला, मोशेनं तुम्हाला स्वर्गात उतरली भाकर दिली असं नाही, पित्यानं तुम्हाला दिलेली आहे. आणि ती कोण आहे? मी आहे म्हणतो येशू. प्रेज द लॉर्ड. पूर्वीच्या काही लोकांना सकाळी मांना मिळत असे, बरोबर आहे ना, परंतु संध्याकाळपर्यंत ठेवला ते कुजून जात होता, बरोबर आहे ना. परंतु नव्या करारात येशू काय म्हणतो? मोशेनं तुम्हाला जीवनाची भाकर दिली नाही, मोशेनं जे अन्न दिलं ते कायमचं नाही, परंतु माझा पिता जे देतो ती खरी भाकर आहे. आणि ती कोण आहे? येशू म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, मी देवाची भाकर आहे, मी जिवंत भाकर आहे. आज माझ्या बहीण भावानो, येशू ख्रिस्ताला ओळखा की येशू कोण आहे. येशू जीवनाची भाकर आहे. पुढे तो यहुद्यांच्या सणाच्या दिवशी त्या सणामध्ये जातो. त्याचे भाऊ म्हणतो, का बाबा स्वतःला लपवून बसलायस, जर आहेस ख्रिस्त दाखव ना. जातो तो सणामध्ये आणि तो त्या सणाच्या मोठ्या दिवशी म्हणतो, जो कोणी तानेला असेल त्याने मजकडे येऊन प्यावे. येशू ख्रिस्ताने जगाला काय सांगितलं? मी फक्त भाकर नाही. येशू म्हणतो, जो कोणी मजकडे येतो त्याला भूक तर लागणार नाहीच, पण जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला ताण लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, जिवंत पाणी आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त कोण आहे? जिवंत जीवनाचे पाणी आहे प्रियानो. आणि मग 8व्या अध्यायामध्ये जिला मरण समोर होतं, दगडमार करणारे, दोष देणारे होते. बरेचदा आमची परिस्थिती अशीच असते, किती आम्ही चांगलं केलं, किती चांगलं वागलो, लोक दोष देतात, निंदा करतात. घाबरू नका माझ्या प्रियानो. येशू ख्रिस्तानं सगळे तुमच्यावर उचललेले दगड रद्द केलेले आहेत, सगळे तुमचे रिपोर्ट्स रद्द केलेले आहेत, सगळे तुमच्यावरले शाप आणि पाप काढून टाकलेले आहेत. म्हणून येशू ख्रिस्तांना म्हणतो, ज्यानं पाप केलं नाही त्यानं पहिला दगड मारा. सगळे दगड आणि सगळे दगडी लोक पळून गेले. येशू म्हणतो, बाई तुला दोष देणारे कुठे आहेत? प्रभू कोणीच नाही. येशू म्हणतो, मी तुला दोष देत नाही, जा, पण यापुढे पाप करू नको. जो येशू त्या व्यभिचारी स्त्रीला भेटला, तो अशक्तास आधार देणारा हा दुर्ग म्हणून त्याला भेटलेला आहे. पाप क्षमा करणारा येशू आम्हाला 8व्या अध्यायामध्ये तो अशक्ताचा आधार असा पाहायला मिळतो. 9व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतो येशू ख्रिस्त प्रियानो, आंधळ्याला त्यानं काय दिलं? दृष्टी दिली. हा येशू जगामध्ये, येशू म्हणतो मी जगात प्रकाश असा आलेलो आहे. त्यानं आंधळ्यांचे तर नेत्र उघडलेच, परंतु जे पापामुळे, जे चुकीच्या गोष्टीमुळे आंधळे झाले होते त्यांचे देखील नेत्र उघडले. आज आम्ही साक्षीदार आहोत ना, आमचे पण नेत्र या जगानं बंद केले होते, आमची पण नेत्र सैतानानं बंद केले होते. काळजीपूर्वक आहे का? आज तुम्ही पाहता, आज तुम्हाला दिसतं, आज तुम्हाला समजतं. डोळे सगळ्यालाच आहेत, पण दृष्टी प्रत्येकाची वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. डोळे सगळ्यालाच 2 आहेत, पण दृष्टी प्रत्येकाची वेगळी आहे. आणि काही लोकांचा दृष्टिकोन पण वेगळा असतो. प्रेज द लॉर्ड. डोळे कधी कधी आमच्याकडे पाहत असतात, पण आतमध्ये काहीतरी दृष्टिकोन वेगळा असतो. प्रेज द लॉर्ड. चांगलं घर बांधलंय, हा छान आहे, पण आत कुठून आणलं असेल पैसे एवढे? लाडू खायचा तिथला, जिलेबी खायची, रस्सा प्यायचा, सगळं घ्यायचं, आणि जाताना दृष्टिकोन आमचा काय ठेवून जातो? कुठून आणला असेल एवढं पैसे? दृष्टिकोन चांगला ठेवा. प्रेज द लॉर्ड. काय लग्न केलंय, छान आहे, काय सजावट, काय नटली नवरी, काय नवरा, मस्तच केलंय, कुठून आणला असेल एवढं? का रे बाबा? तू तुझ्या लेकाचं लग्न केलं असतं, तू कुठून आणलास? माझ्या प्रियानो, आमचा दृष्टिकोन चांगला पाहिजे एकमेकाबद्दल. अजिबात मनात असं पाप आणू देऊ नका.
काय साडी आहे, मॉल मधली का डी मार्ट, सूट पर्सेंटेज का चांगलं चांगल्या दुकानातून आणल्या म्हणा ना, प्रेज द लॉर्ड, तिला बरं वाटेल. ही फार कॉस्टली साडी आहे, खरंच म्हणायचं ही फार कॉस्टली, काय धडी आहे, महाग असणार नक्की, किंमत सांगू नको बाई, पण नक्कीच खूप सुंदर साडी आहे आणि या साडीमध्ये खरंच हिची काय धडी आहे हां, आणि किती सुंदर दिसतेस तू. मिठी मारा त्या बहिणीला, आईला, आणि म्हणा तू खरंच सुंदर आहेस. हा दृष्टिकोन पाहिजे. कौतुक करा एकमेकाचं. मुलांनो, वडिलांनो, बापांनो, तुम्ही पण तसंच करा एखाद्याला. हां, माझ्या प्रियजनांनो, आज आमचा दृष्टी सगळ्यांना दोन डोळे आहेत, पण दृष्टिकोन फार वेगवेगळा आहे लोकांचा. मनात शंका कुशंका करू नका. येशू ख्रिस्तानं जगाला प्रकाश असं सादर केलेलं आहे आणि येशू शेवटी काय म्हणतो, तुम्ही आता जगाचा प्रकाश आहात. 10व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त मेंढपाळ असा लाभला. आज तुम्हाला तो येशू, मला येशू मेंढपाळ लाभलेला आहे, उत्तम मेंढपाळ आहे. येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील, माझ्या मागून जातील, परक्यांच्या मागं जाणार नाही. आज तुम्ही त्याच्या कल्पात राहा. तो तुम्हाला नावानिशी ओळखतोय, कारण तुम्ही त्याची वाणी ओळखा आणि त्याच्या कल्पात राहा. येशू 10व्या अध्यायामध्ये मेंढपाळ असा भेटतो. 11व्या अध्यायामध्ये तो काय, मेले लाजरसला उठवलं. का त्यानं उठवलं वकील साहेब, का उठवलं येशूनं लाजरसला? कारण ते कुटुंब येशूवर प्रेम करणारं, येशू ख्रिस्ताबरोबर सत्संग करणारं, सहभागिता करणारं होतं. येशूचं त्या कुटुंबावर प्रेम होतं. येशू ख्रिस्ताला ते आदरानं घरी बोलावत असत, येशूच्या चरणाजवळ बसत असत, येशू ख्रिस्ताला ते जडून होते. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं ज्या गावात दगडमार झाला होता, त्याच गावात भला मोठा दगड दूर केला होता. प्रेज द लॉर्ड. कबरेवरला दगड काढला होता. प्रेज द लॉर्ड. आज कोणी तर तुमच्या छोटे दगड मारत असतील, कदाचित एखादा मोठा दगड तुम्हाला आणून ठेवण्याचा प्रयत्न. काळजी करू नका, काळजी करू नका. तुमचा येशू तुमच्या बाजूने लढेल. बायबल सांगतं, येशू ख्रिस्त असा दगड आहे, जर हा कुणावर पडेल तर भोगाभोगा होतो. लिहिले का नाही मत्ती 24, कुठं तर 24 वगैरे मध्ये. येशू ख्रिस्त असा दगड आहे, जर तुम्हाला कोणी दोष, निंदा, छळ करत असेल, काळजी करू नका. तुम्ही निंदा करू नका, शिव्या दोष देऊ नका. येशू ख्रिस्ताला कार्य करू द्या. येशू ख्रिस्त हा असा जीवन दगड आहे की जर एखाद्यावर पडेल तर त्याचा भोगाभोगा होईल, आणि जो कोणी त्याच्यावर पडेल विनाकारण त्याचा चुरा झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा असा दगड आहे. काय आम्हाला करावं लागत नाही. माझ्या जीवनामध्ये मी शांत राहतो. बरेच लोक त्रास देतात, बरेच लोक विनाकारण निंदा, मी शांत राहणं पसंत करतो. प्रभूला म्हणतो, प्रभू तू कार्य कर, आणि काही दिवसानंतर रिझल्ट येतात माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. शांत राहा, विश्वासाला बहीण भावानो, क्षमा करा, प्रीतीने राहा. कुणावरती दगड, कुणावरती शस्त्र, कुणावरती हात उचलू नका. येशू ख्रिस्तानं लाजरसला उठवलं. येशू ख्रिस्त हा तिथं आम्हाला पाहायला मिळतो. तो कोण आहे? पुनरुत्थित ख्रिस्त असा पाहायला मिळतो. 12व्या अध्यायामध्ये येशू राजा आहे. 13व्या अध्यायामध्ये तो सेवक आहे, कारण त्यानं शिष्यांचे पाय धुतले. 14व्या अध्यायामध्ये त्यानं काय केलेलं आहे? तो महान सांत्वनदाता आहे. 15व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. जो फाटा वेलात राहतो तो फळ देतो, आणि जो फाट्यापासून वेगळा होतो त्याला तोडून अग्नीत टाकली जातं. आज तुम्ही लक्षात घ्या, येशू हा द्राक्षवेल आहे आणि आपण त्याचे फाटे आहोत. आपण फाटे म्हणून या द्राक्षवेला बिलगून राहणं फार महत्वाचं आहे. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्ताला ओळखा. योहानानं येशूला या 15व्या अध्यायामध्ये खरा द्राक्षवेल, उत्तम द्राक्षवेल असं दाखवलेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतो येशू ख्रिस्त हा आत्म्यानं, पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा देणारा असा आहे. आणि 17व्या अध्यायामध्ये सगळं कार्य करून त्यानं पित्याला शेवटी प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना येशूची आहे? जगासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्तानं केलेली ही फार महान आणि मध्यस्थीची प्रार्थना आहे. तो म्हणतो, हे बाप्पा, जी वचनं मला तू दिलीस ती या जगाला, तुझ्या लोकांना मी दिलेली आहेत, आणि त्यांनी ती ऐकलेली आहेत, श्रवण केलेले आहेत, आणि जगातून जे लोक तुम्हाला दिलेस त्यांना आता मी माझ्या हाती ठेवलेले आहे. ते तुझे आहेत. आणि प्रभू, जे लोक तुम्हाला दिलेस त्यांना माझ्या हातून आता कोणी वेगळं करू शकत नाही. प्रियजनांनो, माझ्या बहिणीनो, भावानो, एक गोष्ट लक्षात ठेवा. ते शेवटी येशू ख्रिस्तानं ही प्रार्थना जी 17व्या अध्यायात केलेली आहे, अद्भुत आहे. ती पित्याशी एक कबुली केलेली आहे, कारण पित्यानं स्वर्गातून येशूला पृथ्वीवर यासाठी पाठवलं होतं की देवाची वचनं कळवण्यासाठी, देवाचं दैवी जीवन देण्यासाठी, पित्यामध्ये असणारं तारण देण्यासाठी येशू आला होता. आणि येशू ख्रिस्तानं आता हा आपला सगळा रिपोर्ट प्रार्थनेद्वारे दिलेला आहे, आणि म्हणतो, हे पित्या,
जे गौरव माझं तुझ्याजवळ होतं ते आता माझं गौरव होऊ दे. माझ्या प्रियानो, देवाची, पित्याची, येशूची इच्छा काय आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनात त्याचं गौरव व्हायला पाहिजे. तुमच्या बोलण्यानं, तुमच्या स्तुतीनं, तुमच्या वागण्यानं, साक्षीद्वारे, तुमच्या अर्पण देण्याद्वारे येशू ख्रिस्ताला उंच करा, स्वतःला करू नका. येशू ख्रिस्त काय म्हणतो? हे प्रभू, माझं गौरव तुझ्या जवळ आहे ते दे. आणि या 17व्या अध्यायामध्ये ही मध्यस्थीची प्रार्थना आहे. पण हा मध्यस्थीची प्रार्थना करणारा ख्रिस्त आम्हाला 17व्या अध्यायात पाहायला मिळतो. 18व्या अध्यायामध्ये येशूला अटक होते प्रियानो, त्याला छळतात आणि तिथं म्हटलेलं आहे की त्रास सहन करणारा मसीहा, खूप सहन केलं, दाढी ओढली, थुंकलेत, मार दिला, फरफटत नेलं, शब्दानं चुकीचे शब्द, निंदा केली, आम पाजली, किती छळ येशूनं सहन केला प्रियानो. यामध्ये जे जीवन आहे ना ते फार प्रियानो त्रासाचं आहे. आम्हाला जरा कोणी काय बोललं, जरा कोणी आमची निंदा केली, जरा किती राग येतो. प्रियानो, येशू ख्रिस्ताने सहन केलं. कशामुळं? तर तो तुम्हाला आणि मला पाहत होता. जेव्हा मदर टेरेसाला कोणीतरी विचारलं, या कुष्ठरोग्यांचे किडे जखमा कसं काय तुम्ही करता, ते म्हणते मला प्रत्येकामध्ये ख्रिस्त दिसतो आणि ज्यानं मला इथं पाठवलंय तो माझ्यामध्ये आहे. तुम्हाला ही सेवा कराव्यास, तुम्हाला या ड्रेसिंग कराव्यास, तुम्हाला हे कराव्यास भाग पाडतो. माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो, पुष्कळ महान व्यक्तींनी, पुष्कळ थोर लोकांनी या देशाची सेवा केली, बलिदान दिलं या देशासाठी. अनेक लोकांनी या देशामध्ये इतिहास रचला. आज तुम्ही तुमच्या परिवारासाठी, या समाजासाठी, या राज्या देशासाठी काहीतरी सामाजिक आध्यात्मिक कामं नक्की करा. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं आमची सेवा करून तो देवाचा सेवक, मनुष्याचा सेवक झालेला आहे. आज खरा शंभरोनी त्यानं तुम्हाला आणि मला एक दाखला ठेवलेला आहे. आज आम्ही काय करत आहोत? येशूनं एक मसीहा म्हणून सगळं सहन केलेलं आहे. आणि प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं 19व्या अध्यायामध्ये, माझ्या प्रियानो, त्याला पित्यानं काय केलं? त्याचा मृत्यू झालेला आहे, परंतु तो तिथं मृत्यूला त्यानं हरवून हा तारण त्यानं तारणाऱ्याला उंचावलेला तारक असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी त्याला मारलं, पुरलं, कबरेत ठेवलं, परंतु 20व्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतं की त्याची कबर रिकामी होती. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताला कबरेत पुरलं, परंतु पित्यानं आपल्या पुत्राला त्या कबरेतून बाहेर काढलेलं आहे. पित्यानं आपल्या पुत्राला मरणातून उठवलेला आहे. आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की योहानाने 20व्या अध्यायामध्ये हा येशू ख्रिस्त, ही रिकामी कबर आमच्या समोर एक मोठं महान, हा येशू विजेता आहे. हा येशू हा महान विजेता आहे हे आम्हाला दाखवतो. कोणता विजय, कोणता खेळ त्यानं खेळला नाही. त्यानं मृत्यूवर विजय मिळवला, त्यानं सैतानावर विजय मिळवला, त्यानं या जगातल्या सगळ्या शिक्षेवर विजय मिळवला आणि येशू ख्रिस्त मरणातून उठला. माझ्या प्रियानो, म्हणून त्याची कबर रिकामी आहे. प्रियजनांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी सैतानानं काही वर्षापूर्वीच कबर उकरून ठेवली होती, तयार होती. आज मला सांगू द्या, काही दिवसांमध्ये आम्ही पापामुळं, व्यसनामुळं, आत्महत्येमुळं, अनेक चुकीच्या विचारामुळं आम्ही कबरेत जाणार होतो. परंतु लक्षात ठेवा की येशू ख्रिस्तानं ती कबर तुमची बंद केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं तुमची कबर बंद केलेली आहे. जी कबर आम्हाला मरणाकडे, नरकाकडे, नाशाकडे नेणार होती, ती कबर बंद केलेली आहे. आणि जसा येशू मरणातून उठला, त्या येशू ख्रिस्तानं जसं याईरेच्या कन्येला उठवलं, तलिता कुम, मुली मी तुला सांगतो उठ, ती उठली. विधवेच्या पुत्राला, त्या तिरडीला स्पर्श केल्याने येशू म्हटला, मुला मी तुला सांगतो उठ. तिरडीवरला जागा झाला, उठला आणि तो त्या आईला मिळाला. लाजरसला म्हटला, लाजरा बाहेर ये. मेलेला लाजरस येशूने उठवला. प्रियजनांनो, परमेश्वर पित्यानं येशू ख्रिस्ताला हा अधिकार दिला होता. त्याच्या शब्दामध्ये जीवन होतं. ते जीवन फक्त जिवंत लोकांसाठी नव्हतं, जे मृत झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील जीवन होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये एक फार महत्वाची गोष्ट येशू ख्रिस्तानं बोललेली आहे. तो म्हणतो, शेवटल्या दिवशी जे माझ्या नामावर विश्वास ठेवून मरतील ना, त्यांना मी उठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. योहान कृष्णवर्तनामध्ये लिहिलेलं आहे, शेवटल्या दिवशी मी तुम्हाला उठवणार आहे, जसं पित्यानं मला उठवलं. आणि जे माझ्या नामावर विश्वास ठेवून मुलं होतील, तारण पावतील, ज्यांच्या जीवनामध्ये नवा जन्म होईल, त्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो
त्यांचं मरण विजयात ग्रासलं जाणार आहे. म्हणून विश्वासाला बहीण भावानो, आजाराला घाबरू नका, मरणाला घाबरू नका, जगामध्ये येणाऱ्या परिस्थितीला घाबरू नका. ज्या येशू ख्रिस्तानं मरणावर विजय मिळवला आणि आपली कबर रिकामी आहे प्रियानो, आणि तो स्वर्गी चढला आणि तो स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे आहे. प्रियजनांनो, हे सगळं कशासाठी केलं? 21व्या अध्यायामध्ये प्रियानो बायबल सांगतं, ते योहानाने लिहिताना सांगितलेलं आहे. हे सगळं येशू ख्रिस्तानं केलं आणि तो जिवंत झाल्याचा त्यानं 40 दिवस त्यानं दर्शन दिलं. पहिल्यांदा त्या मगदालिया मरियाला दर्शन दिलं, पेत्राला दर्शन दिलं, 12 शिष्यांना दिलं, त्या सगळ्या शिष्यांना तिबेरिया समुद्राजवळ दिलं. येशू ख्रिस्ताचं दर्शन हे सगळ्यांसाठी होतं. शेवटी येशू स्वर्गात गेला, तिथून देखील त्यानं पावलाला देखील दर्शन दिलं. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं, हे दर्शन आजही तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे. येशू ख्रिस्त दर्शन देणारा देव आहे. येशू ख्रिस्त आम्हाला सहाय्य करणारा देव आहे. आज आमची जबाबदारी काय आहे की प्रियानो, आमचं 21व्या अध्यायामध्ये शेवट समारोप करताना त्याने काय सांगितलंय की मनुष्याचं पुनर्स्थापना करणारा ख्रिस्त आहे. काळजीपूर्वक ऐका. 21व्या अध्यायामध्ये काय केलेलं आहे येशू ख्रिस्तानं? पुनर्स्थापित केलं जीवन. जे माणसांचं जीवन काय झालं होतं? विस्कळीत झालं होतं. सगळं कार्य करून पण मासे धरायला गेलेत, परत विस्कटलं यांचं जीवन. पाण्याचा द्राक्षरस चाकला, 5 भाकरी 2 मासे खाल्ले, 12 टोपल्या घरी नेल्या, सगळ्या लग्नात होते, सगळ्या कार्यक्रमात होतं, सगळं होतं. आणि येशू गेला 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 म्हटले आणि नंतर म्हणतोय, चला आपण कुठं जाऊ? आज रविवार आहे, असू दे, धंद्याला जाऊ, कामाला जाऊ, नोकरीला जाऊ. प्रियजनांनो, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमचं आणि माझं पुनर्स्थापना केलेलं आहे, तुमचं आणि माझं पुनर्जीवन झालेलं आहे, तुमच्या माझ्या मनाचं नवीनीकरण झालेलं आहे, तो आज येशू ख्रिस्त या भूतलावरील प्रत्येक मनुष्याचं पुनर्स्थापन करण्यासाठी, तुमचं वैयक्तिक जीवनाचं पुनर्स्थापन, तुमच्या कौटुंबिक जीवनाचं पुनर्स्थापन, तुमच्या आत्मिक जीवनाचं पुनर्स्थापन, तुमच्या उद्योग नोकरीचं पुनर्स्थापन करण्यासाठी येशू ख्रिस्त मरणात उठलेला आहे. मुलांनो, तुमच्याजवळ खावायला काय आहे काय? कोणीतरी नग्नच होतं, कोणीतरी मासे धरत होते, काहीच नाही, रिकामेच हो. प्रियजनांनो, बरेचदा येशू ख्रिस्त शब्द बनून आमच्या जीवनात आला आणि आम्हाला जीवन लाभलं. येशू ख्रिस्ताला आम्ही आदर दिला आणि येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये पाण्याचा द्राक्षारस झाला. आम्हाला तो वैद्य म्हणून मिळाला, आम्हाला मेंढपाळ म्हणून लाभला. आम्हाला येशू ख्रिस्त आम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा लाभला. आम्हाला द्राक्षवेल म्हणून तो लाभला. आम्हाला तो पुनरुत्थित ख्रिस्त लाभला. आम्हाला येशू ख्रिस्त प्रियानो छळ सोसणारा ख्रिस्त लाभला. महान वैद्य, महान मेंढपाळ आणि महान विजेता येशू लाभलाय. परंतु आज आम्ही कुठे आहोत? आज तुमचं आणि तुमच्या घराण्याचं पुनर्स्थापना झाली आहे का? ख्रिस्तामध्ये पुनर्स्थापना होणे म्हणजे ज्या येशू ख्रिस्तानं शब्दाच्या द्वारे आम्हाला जीवन दिलं, ते जीवन शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे. आमचं पुनर्स्थापना होणं म्हणजे ज्या येशूने तुमच्या जीवनामध्ये पाण्याचा द्राक्षारस केलेला आहे, ती चव बदलता कामा नये. ज्या येशू ख्रिस्तानं तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, ते आरोग्य तुमचं टिकून राहिलं पाहिजे, पुन्हा पाप करता कामा नये. ज्या येशू ख्रिस्तानं पापांची क्षमा केली, तो येशू ख्रिस्त क्षमा करणारा खरा वैद्य तुम्हाला लाभलेला आहे. प्रियानो, पुन्हा पुन्हा तुम्ही चुकीच्या जुन्या गोष्टी करू नका. ज्या येशू ख्रिस्तानं तुम्हाला, माझ्या प्रियानो, एक फाट्यासारखं जगातून काढून आपल्या वेलामध्ये लावलेलं आहे, तुम्ही त्याचा फाटा बनून राहणं म्हणजे पुनर्स्थापन आहे. जे येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला, आम्ही हरवलेलं मेंढरू होतो, परंतु त्यानं आम्हाला शोधलं आणि आपल्या कळपात आणलेलं आहे. आज मंडळ हा कळप आहे. येशू ख्रिस्त मुख्य मेंढपाळ आहे. आज तुम्ही माझ्या भावानं बहिणीनं आपण मेंढरू बनून त्याच्यामध्ये राहणं ही पुनर्स्थापन आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त हा दर्शन आजही देणारा असा प्रभू, पुनर्स्थापित करणारा ख्रिस्त लाभलेला आहे. मुलांनो, तुमच्याजवळ काय आहे काय? आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला विचारत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला विचारत आहे, तुमच्या जवळ मला द्यावयासाठी काय आहे? आज माझ्या बहिणी, आज माझ्या बंधू, हा संदेश आपण ऐकलेला आहे. येशू ख्रिस्तानं तुम्हाला पापक्षमा दिली, रोगमुक्त केलं, तारण जीवन दिलं, अन्न वस्त्र निवारा दिला आणि सार्वकालिक जीवनाचा शिक्का मारलेला आहे आणि तो आज तुम्ही जिवंत आहात. आज येशूला देण्यासाठी तुमच्याजवळ काय आहे?
त्यांच्या दृष्टीस एक भाजलेला माशांचा तुकडा त्यांना मिळाला आणि पुन्हा भाकर त्यांना दिसली. प्रेज द लॉर्ड. ही येशूची भाकर होती. हा भाजलेला माशांचा तुकडा, हा एक अग्नी आणि येशूचं जे अन्न आहे ते त्यांना पुन्हा प्रभूने दिलं. आणि आपण जिवंत असल्याचा हा पुरावा येशूने तिथं दाखवलेला आहे. माझ्या प्रियानो, आज तुम्ही ऐकून विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त काल, आज आणि युगाने एक सारखाच आहे. तो जिवंत आहे. तो न बदलणारा देव आहे. तुमचा विश्वास त्याच्यावर यासाठी असावा की तो येशू ख्रिस्त आहे आणि त्या विश्वासानं तुम्हाला तारण आणि जीवन प्राप्त व्हावं ही देवाची इच्छा आहे. देवबाप करो हा सर्व संदेश तुम्हाला ख्रिस्तामधलं जीवन आणि ख्रिस्तामध्ये असणारं जे पुनरुत्थापना तुमच्या परिवाराची करण्यासाठी परमेश्वर तुमचं सहाय्य करो. या आपण आपले डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. आपले नेत्र बंद करा. परमेश्वराच्या ह्या ऐकलेल्या गोष्टी आज तुम्ही आठवा. आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे की येशू देवाचा शब्द आहे, ज्या शब्दानं तुम्हाला नवीन जीवन प्राप्त झालं, तुमचा नवा जन्म झाला. आज तो येशू शब्द म्हणून तुमच्यामध्ये आहे. माझ्या प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याचा, देवाचा ख्रिस्त असा तो ख्रिस्त पुत्र आहे. तो येशू दैवी शिक्षक आहे. तो येशू आत्मे जिंकणारा असा आहे. तो येशू ख्रिस्त महान वैद्य आहे. तो येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. तो येशू ख्रिस्त जीवनाचं पाणी आहे. अशक्ताचा दुर्ग आहे. तो येशू जगाचा प्रकाश आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तो राजा आहे. तो सेवक आहे. तो महान सांत्वनदाता आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त खरा द्राक्षवेल आहे. तो पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा देणारा देव आहे. तो आमच्यासाठी पित्याजवळ मध्यस्थी करणारा मध्यस्थ आहे. छळ सोसलेला मसीहा आहे. तो शेवटी उंचावलेला तारक आहे. त्यानं मरण नाहीसं केलं, सैतानाला हरवलं. तो महान विजेता असा ख्रिस्त आहे. ज्या येशू ख्रिस्तानं तुमची नि माझी पाप क्षमा करून, तारण देऊन, जीवन देऊन पुनर्स्थापना केलेली आहे. आज तुमच्या घराण्याचं येशूनं तारण केलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद आणि अनुग्रहाने अभिषेक केलेला आहे. प्रभू येशूनं तुम्हाला पवित्र आत्मा आणि सामर्थ्य दिलेलं आहे. पवित्र आत्म्याची फळं आणि कृपादानं दिलेली आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या परिवारात, मंडळीमध्ये पुनर्स्थापना केलेली आहे. प्रियजनांनो, आज तो प्रभू जो योहान 21 मधून आम्हाला 1 ते 21 अध्यायामध्ये पाहायला मिळाला, आज आम्ही प्रभू परमेश्वरला धन्यवाद देऊया की असा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आम्हाला लाभलेला आहे. त्याला आम्ही सोडून कुठे जावं? जेव्हा येशूने शिष्यांना विचारलं, तुम्हालाही मला सोडून जाण्याची इच्छा आहे काय? ते म्हणतात, हे प्रभू, तुला सोडून आम्ही कुठं जावं? जीवनाची वचनं तर तुझ्याजवळ आहेत. प्रियजनांनो, आज बरेचदा सैतान आमच्या मनामध्ये विचार घालतो, ही मंडळी सोडून तिकडे जावं काय? हे पास्टर सोडून तिकडे जावं काय? हे घर सोडून, हे लोक सोडून. परंतु आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जिथं तुम्हाला देवानं वचन दिलं, जिथं मंडळीने तुमच्यासाठी प्रार्थना केली, ज्या परमेश्वराने तुम्हाला एक उत्तम सेवक दिलेला आहे, जिथं तुम्हाला पश्चातापाचं जाणीव झाली, जिथं येशूच्या वचनानं तुम्हाला क्षमा झाली, तुम्ही तारण पावला, तुम्हाला आशीर्वाद मिळवले, तीही मंडळी आहे. तुम्ही ज्या मंडळीत आहात, हा संदेश ऐकणाऱ्या बहीण भावांनो, त्या मंडळीत राहा. जे सेवक आहे त्या सेवकाला धरून राहा. जे परिवार आहे त्या परिवारात राहा. आई वडिलांच्या अधीन राहा. नक्की परमेश्वर तुमची पुनर्स्थापना करेल. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावामध्ये आभार मानितो. हा मोलाचा संदेश या मंडळीला आणि संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू कळवला आहेस. बापा येशू राजा, या सर्वांच्या जीवनामध्ये तुझं हे वचन, तुझा शब्द बनून कार्य करू दे. आणि प्रत्येकाला येशू राजा, तुझ्या ठाई जे जीवन आहे ते जीवन प्राप्त होऊ दे. आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करो.